मराठी भाषा समृद्ध भाषा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर विविध विकास कामांचा शुभारंभ करणार. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन. मुंबई मेट्रो 3चा शुभारंभ करणार. सायबर जागरूकता महिना ऑक्टोबर 2025चं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारंभाचं उद्घाटन. कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी उपस्थित. सायबर जागरूकता महिना ऑक्टोबर 2025चं उद्घाटन. सध्या सायबर गुन्ह्यांचं नवीन आव्हान. 3ऱ्या वर्गापासून सायबर गुन्ह्यांचे धोके शिकवणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. उद्धव ठाकरेंचे आभार. ज्यांनी माझे 1000 रुपये वाचवले. उद्धव ठाकरे विकासावर बोललेच नाहीत. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. भारतात लोकशाहीसाठी मोठा धोका. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका. लोकशाहीवरील हल्ला हे भारतातील सर्वात मोठे आव्हान असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंचं भाषण विकृती दर्शवणारं. महाराष्ट्राची जनता ठाकरेंना गंभीरतेनं घेत नाही. महाराष्ट्राला कळलंय की कोण खरं कोण खोटं. मंत्री बावनकुळे यांची टीका. आरक्षण न मिळाल्यास हिंदू धर्माचा त्याग. बंजारा समाजाच्या दसरा मेळाव्यात रविकांत राठोड यांचा इशारा. मनोज जरांगे मनोरुग्ण. ओबीसी नेत्यांच्या बैठकीला मला निमंत्रण नाही. बोलावलं तरी बैठकीला जाणार नाही. लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर हल्लाबोल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अचानक साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाला भेट. पार्किंगमध्ये तुटलेल्या फरशा तात्काळ बदलण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. 1994चा GR तातडीनं रद्द करा. विखे पाटील आणि फडणवीसांनी घोळ घालू नये. समान आडनाव असलेल्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा. दिवाळीनंतर सरकारला जड जाणार. जरांगे यांचा महायुतीला इशारा. तू माझ्या नादी लागू नको. जरांगे यांचा धनंजय मुंडेंना सज्जड द. तुम्ही लोकांच्या ताटातलं खाल्लं त्याचं काय. जरांगे यांचा पंकजा मुंडेंना सवाल. बीडमधले मराठे आता शहाणे होतील. तुम्ही बंजारा समाजाचं आरक्षण का घेतलं. धनगर मुस्लिमांच्या आरक्षणासाठी लढणार. शेतकऱ्यांसाठी लढणार. ऐतिहासिक आंदोलन करणार. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे विचारधारा नाही. शिंदेंच्या टीकेला कवडीची किंमत नाही. भास्कर जाधव यांची एकनाथ शिंदेंवर टीका. वॉशिंग मशीनमध्ये काही जण स्वतःला स्वच्छ करून घेतात. शिंदेंनी भाजपकडून छोटी वॉशिंग मशीन आणली असावी. चौकशीच्या भीतीनं राजन तेलींचा पक्षप्रवेश. राजन तेलींच्या शिवसेना पक्षप्रवेशावरून भास्कर जाधवांची टीका. परभणीमधील खळी गावात डॉक्टर असोसिएशनकडून आरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिराद्वारे पूरग्रस्त रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध. साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला लंडनच्या संचालिका कॅथरीन पारन्सन्स यांची सदिच्छा भेट. पारन्सन्स यांनी संग्रहालयातील विविध दालनांची पाहणी केली. नागपूरच्या 4.5 वर्षीय वरदा तिमाडेंची पूरग्रस्तांना मदत. चिमुकलीकडून मुख्यमंत्री सहायता निधीत मदत. मुख्यमंत्री सहायता निधीत दिला 5,000 रुपयांचा धनादेश. नवी मुंबईमधील कोपरखेरणेमध्ये जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलंय. जलवाहिनीच्या दुरुस्तीचं सध्या काम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या 2500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ लवकरच. पालिका आयुक्तांची माहिती. शाळेच्या विकासासाठी शिक्षण विभागाचा निर्णय. सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन होणार. शिक्षणाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी निर्णय. मृत व्यक्तीला पाठवली आयकर विभागाची नोटीस. उच्च न्यायालयाकडून रद्द. निधनाची माहिती कळवूनही आयकर विभागाकडून नोटीस. मृताच्या पत्नीच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाकडून नोटीस रद्द. सोलापूर पालिकेच्या 25 घंटा गाड्यांचं लोकार्पण. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण. पालिकेला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 38 घंटा गाड्या मंजूर. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कर्तव्य नियमित करा. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवकांचं भावना गवळी यांना निवेदन.
मागासवर्गीय शिक्षक संघटना अक्कलकोटचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टमणी यांची पूरग्रस्तांना मदत. 1 महिन्याचं वेतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जमा. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगली खंडा स्पर्धा. 42 किलोच्या तलवारीसोबत तरुणांनी केल्या कसरती. गडावरील दसरा मर्दानी दसरा म्हणून जाहीर करा, संस्थानाची राज्य सरकारकडे मागणी. अकोल्यातील एरंड्यात दसऱ्याच्या निमित्तानं मिरवणुकीची परंपरा उत्साहात साजरी. भवानी मातेला पालखीतून रानात सोनं चांदी आणण्यासाठी नेण्याची परंपरा. साताऱ्यामध्ये धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या बिरोबासाठी 60 लाख रुपयांचा सभामंडप. जीवात जीव असेपर्यंत बिरोबाची सेवा करणार, मंत्री गोरेंचं वक्तव्य. सांगलीतील कवठे एकंदमधील A1 मित्रमंडळानं आतिषबाजीनं सरकारला ऑपरेशन सिंदूरचा दिखावा खरं तर सादर केलेला आहे. 2 हेलिकॉप्टरद्वारे पाकिस्तानवर हल्ला करणारा देखावा सादर. अश्विन शुद्ध पांचाकुशा एकादशी निमित्त पंढरीत भाविकांची गर्दी. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 5 ते 6 तासांचा कालावधी. परभणीत अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचं गोदापात्रात विसर्जन. साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. अतिवृष्टीमुळे रावण जाळण्याऐवजी बुडवल्याचं समोर. मुलुंडमधील रस्ते प्रकल्पाच्या चौकशीचे महापालिकेला उच्च न्यायालयाचे आदेश. 2 सदस्यीय समिती करणार चौकशी. 19 वर्षीय मुलानं दाखल केलेल्या याचिकेची न्यायालयाकडून दखल. जीएसटी कपातीमुळे विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहन आणि घर खरेदीची मोठी उलाढाल. छत्रपती संभाजीनगरात तब्बल 1000 कारची विक्री तर 350हून अधिक कुटुंबांचा गृहप्रवेश. रत्नागिरीत दसऱ्याच्या निमित्त नवीन वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांना लक्ष्मी मोटर्स लांजाकडून हेल्मेटचं मोफत वाटप. वाहनधारकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी हेल्मेट वाटप उपक्रम. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हडपसर क्षेत्रीय कार्यालयासमोर डबडा घे आंदोलन करण्यात आले. स्वच्छतागृह साफ नाहीत, परिसरात दुर्गंधी पसरली याच्या निषेधार्थ हे आंदोलन. छत्रपती संभाजीनगरात सिसारखेडामध्ये ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. सिसारखेडा ते पळशी रस्त्यावर पूल उभारा, ग्रामस्थांची मागणी. यवतमाळमध्ये कचऱ्याच्या साम्राज्य विरोधात नागरिक उतरले रस्त्यावर. युवा टायगर फोर्सच्या नेतृत्वात नागरिकांचं कचरा भेट आंदोलन. चंद्रपुरात गेल्या 4 महिन्यात विविध महसूल मंडळात 65 वेळा अतिवृष्टी. सप्टेंबर महिन्यात 55,741 हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना 7,33,00,000 रुपये भरपाई वितरणाचे काम सुरू आहे. पाक व्याप्त काश्मीरातील झेलम खोऱ्यात हजारो लोक रस्त्यावर. पाकिस्तानी सरकार विरोधात जोरदार निदर्शनं. रावळकोट कडून खरं तर मुझफ्फराबादकडे मोठ्या संख्येनं आंदोलक निघालेत. सोनम वांगचुक यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान. सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव. पतीचे पाकिस्तानशी कनेक्शन असलेले आरोप खोटे. दाखल केलेल्या याचिकेत दावा. तालिबानी परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येणार. पहिल्यांदाच भारतात तालिबानी नेता येणार. आमिर खान मुत्तकी 9 ऑक्टोबरला भारतात येणार. अहिल्यानगरमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला सर्पदंश. जामखेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नाशिकमध्ये 2 मृत्यू. हातात काळे झेंडे घेऊन महापालिकेविरुद्ध नागरिकांचं आंदोलन. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. अकोल्यातील ग्राम पारडीमधील शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या. कर्जाच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या. सरकारकडून कुटुंबियांना मदत देण्याची मागणी. पुण्यातील भोसरी MIDCतील कंपनीला भीषण आग. कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे. बीडमध्ये नुकसानग्रस्त शेताची परिस्थिती पाहून हृदयविकाराच्या झटक्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. पावसामुळे शेतातील सोयाबीन कापूस पूर्ण उद्ध्वस्त. धाराशिवच्या व्यापाऱ्याची थेट बिहारमधून फसवणूक. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 4 लाख रुपयाला ऑनलाईन गंडा. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. दसऱ्याच्या दिवशीच मुलाकडून बापाची निर्घृण हत्या. पुण्याच्या कोथरूड परिसरातील घटना. टीव्ही बंद कर असं सांगितल्यानं वडिलांची हत्या. निलेश घायवाळ प्रकरणी पुणे पोलिसांच्या 3 टीम अहिल्यानगरमध्ये दाखल. पोलिसांकडून अजूनही तपास सुरूच.
सांगलीतील नेलकरंजी गावात संपत्तीसाठी मुलांना वडिलांना घराबाहेर काढलाय. बहिणीला प्रतरजीव घेणा हल्ला देखील करून खोटी तक्रार नोंदवली. वडील आणि मुलीची पोलिसात तक्रार. नाशिक पोलिसांची टवाळखोरांवर कारवाई. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा चोप. 109 टवाळखोरांवर कारवाई. नात्यातीलच 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार. आरोपीला 25,000 रुपयांच्या दंडासह 5 वर्षांचा कारावास. भंडाऱ्यात देहव्यापार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. मुख्य आरोपीसह तिघांवर गुन्हा दाखल. घटनास्थळावरून 21,000चा मुद्देमाल जप्त. नागपूरमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीवर पोलिसांची कारवाई. आरोपीची गुन्हा केलेल्या परिसरात काढली धिंड. जालन्यात आष्टीमध्ये अवैध देशी दारूचा सुळसुळाट. एका हॉटेलमध्ये देशी दारूची विक्री होत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलीस कारवाईची मागणी. यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर. 5 नोव्हेंबर रंगभूमी दिनी होणार पुरस्काराचं वितरण. आसाममधील पिल्लासाठी संघर्ष करणाऱ्या हत्तीणीचा व्हिडिओ व्हायरल. खड्ड्यात पडलेल्या हत्तीच्या पिल्लाचं जेसीबीच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन. उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुखांशी साधणार संवाद. म्युझिक संकुलाचंही करणार उद्घाटन. गटप्रमुख कोण हे लहान मुलांनाही माहिती. शिंदेंचा मेळावा हा फक्त टीका करणारा. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ठाकरेंची शिवसेना आक्रमक. 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात निघणार मोर्चा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचा ठाकरेंचा अल्टिमेटम. धनंजय मुंडेंची आमदारकी 4 महिन्यात रद्द होणार. राजकारण संपेल म्हणून बहिणींसोबत एकत्र. करुणा मुंडेंचा दावा. दुर्गापूजेदरम्यान अभिनेत्री काजोलला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श. गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल. हवेतून जमिनीवर मारा करणारी पाकिस्तानची एक यंत्रणा बेचिराख. 4 ते 5 लढाऊ विमानं पाडले. भारतीय वायुदल प्रमुख SP सिंग यांचा दावा. पुण्यातील खेडमध्ये अभिजात मराठी भाषा दिन साजरा. कविता आणि काव्यवाचन कार्यक्रमांचं आयोजन. सिल्लोडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या गेटला बांधले सडलेल्या पिकांचे तोरण. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. कल्याणमध्ये KDMC कचरा कंत्राटदाराच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त. कचरा संकलनासाठी पैसे मागत असल्याचा आरोप. असा काही प्रकार होत नसल्याचं KDMCचं स्पष्टीकरण. परभणीत शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. कार्यालयात जाऊ देत नसल्यामुळे आंदोलन करण्यात आले. वर्ध्याच्या दारोड्यामध्ये देवीच्या विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू. NDRF पथक आणि स्थानिक मच्छीमाराकडून शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.